उपाशी राहून चाल जीवन भर झिजविली काया, चाल जीवन भर झिजविली काया, चाल जीवन भर झिजविली काया, उपाशी राहून पोटी, उपाशी राहून पोटी. पण बैमन झाले हरामी झाले, बैमन झाले हरामी काही भीमाची खाऊन रोटी. बैमन झाले हरामी काही भीमाची खाऊन रोटी. बैमन झाले हरामी काही भीमाची खाऊन रोटी. बैमन झाले असं का म्हणतो. की टेलिफोनचा शोध लावणारे ग्राम बेल आहे, टेलिफोनचा शोध लावणारे ग्राम बेल आहे. या जगात आधुनिक तंत्रज्ञानाचा मौज खेळ आहे. हल्ली मेसेज पाठवण्यासाठी जगी ईमेल आहे, पण माझ्या भीमाच्या बुद्धी पुढे आहे का लक्ष. हो ताई, माझ्या भीमाच्या बुद्धी पुढे अरे कॅम्प्युटर सुद्धा फेल आहे, कॅम्प्युटर सुद्धा फेल आहे. कॅम्प्युटर पुढे बनवला. जान जीवन भर झिजविली काया, जान जीवन भर झिजविली काया, जान जीवन भर झिजविली काया. उपाशी राहून पोटी, उपाशी राहून पोटी. पण बैमन झाले हरामी काही, बैमन झाले हरामी काही भीमाची खाऊन रोटी. हरामी काही भीमाची खाऊन रोटी. रंजना वाघ या मुलीकडून 100 रुपये आभार मानतो. भीमाची खाऊन रोटी. धनद्रव्यासाठी ना भीम कधी झुकला, भीम कधी झुकला, भीम कधी झुकला, भीम कधी झुकला. धनद्रव्यासाठी ना भीम कधी झुकला. आणि आजच्या या नेत्यानं स्वाभिमान विकला, आजच्या या नेत्यानं स्वाभिमान विकला, आजच्या नेत्यानं स्वाभिमान विकला. धनद्रव्यासाठी ना भीम कधी झुकला. दीक्षा मनोहर या बालिकेकडून 50 रुपयाची भेट आभार मानतो. धनद्रव्यासाठी ना भीम कधी झुकला, भीम कधी झुकला, भीम कधी झुकला, भीम कधी झुकला. आजच्या या नेत्यानं स्वाभिमान विकला, आजच्या या नेत्यानं स्वाभिमान विकला, आजच्या या नेत्यानं स्वाभिमान विकला. निस्वार्थी ही वृत्ती भीमाची, निस्वार्थी ही वृत्ती भीमाची. अरे बात मुळी ना खोटी, बात मुळी ना खोटी. मावशी पण बैमान झाले. आता इलेक्शन झालं, आता मुलांचं ऍडमिशन करायचं आहे. मग काय करायचं. 10,000 रुपये, 20,000 रुपये, लाख रुपये, 2 लाख रुपये डोनेशन भरायचं आहे. आम्हाला ही मागासवर्गीय आहोत, मग दाखला लावून देतात आम्हालाही. आणि म्हणून म्हणायचं आहे की बात मुळी ना खोटी, पण बैमान झाले हरामी काही भीमाची खाऊन रोटी. हरामी काही भीमाची खाऊन रोटी. हरामी काही भीमाची खाऊन रोटी. आकाश मोरे यांच्याकडून
डॉक्टर आंबेडकरवादी या बंधूंकडून 100 रुपये, लक्ष्मण बोराडे यांच्याकडून 100 रुपये, आभारी आहोत. एक लाच नेता आणि समाज हा दुबळा, एक लाच ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर एकटे होते, खोब्रागडे दादा, मनोहर साहेब, बाबासाहेब एकटे होते आणि सर्व समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे होता. बरोबर आहे, सर्व समाज. मग त्याच्यामध्ये माग, मातंग, तेली, चमार, वडार, कैकाडी, बंजारी, ढोर, महार ही सर्व 18 पकड जात बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे होती. आज घराघरामध्ये आंबेडकर पैदा झालाय, पण प्रॉब्लेम एक झालाय की या घरचा आंबेडकर त्या घरच्या आंबेडकरांचं ऐकत नाही. मी मोठा, अरे मी तुझ्यापेक्षाही मोठा. तू कशाचा मोठा, अरे मी तुझाही मोठा. मोठ्या मीपणामध्ये आपला समाज त्याच ठिकाणी राहिला आहे आणि आता समाज बघत आहे की जायचं कुणाच्या मागे. अरे एक नगरसेवक आमचा निवडून येत नाही, साधा नगरसेवक निवडून येत नाही आमचा, आणि म्हणे आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष. कांदिवलीमध्ये आठवले साहेबांचा सत्कार होता, तिकडे माझा कार्यक्रम होता. आठवले साहेब माझ्या समोर बसले, ते म्हणले हे पोरग लई बोलतो बाबा, हे पोरग लई बोलतो. हा कुठल्या गावचं आहे? हे बाबासाहेबांच्या गावचं आहे, मंडणगड, अंबावडे गाव, बाबासाहेबांचं मूळ गाव. त्यावेळेस भगवान इगवे सुद्धा तिथे होते आणि म्हणून बघा, एक लाच नेता आणि समाज हा दुबळा, आमचा कलावंत पोट तिडकीने ओरडून सांगत आहे प्रत्येक या महाराष्ट्रामधला कलावंत की समाजाने तरी एक झालं पाहिजे. नेते राहू द्या हो बाजूला, काय ते नेते घेऊन बसतात, पण समाजाने एक झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती छोट्या काय होईना पण साजरी केली पाहिजे. पण काही लोक आपली जात लपवतात हो. बहुत जय भीम बोलायची सुद्धा लाज वाटते हरामखोरांना, लाज वाटते हरामखोरांना जय भीम बोलायची. कारण मी एका ऑफिस मध्ये गेलो होतो, मला याच्यावरून आठवलं. आणि ताई बंधू लक्ष द्या, त्या ऑफिस मध्ये आपला जय भीम वाला क्लार्क आहे. कोण आहे? क्लार्क, बीएमसी मध्ये, म्युन्सिपालिटी. कचरा कचरा का म्हणलं? कारण त्याच्या भिजातच कचरा होता, म्हणून कचरा बोललो. आणि म्हणून त्या म्युन्सिपालिटीच्या ऑफिस मध्ये ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस तो जय भीम वाला, आम्ही तिथे समोरून मोठ्या आदरानं म्हणतो की जय भीम साहेब, जय भीम साहेब. तर आमचा साहेब मान डोलवतो, जय भीम साहेब. मी माझ्या माझा फ्रेंड होता, त्याला घेऊन गेलो होतो. मी त्याला म्हटलं काही नंदी बैलाची अवलाद आहे का काय? जय भीम बोलून सुद्धा मान डोळवतो आणि म्हणून म्हणतो की गद्दार झाले हो, काही गद्दार झाले. आणि म्हणून म्हणायचं आहे की बैमान झाले, हरामी झाले, बैमान झाले. यांच्यासाठी द्यावं लागतं हो गाणं, नाही तर काय गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास लय मोठा आहे. वामनदादा कर्डक ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांची सभा व्हायची त्याच्या आधी वामनदादा कर्डक आपला समाज प्रबोधन करायचे.
आणि तिथपासून आतापर्यंत मग वामनदादा कर्णक असतील, सावंतदादा यशवंत असतील, भिक्खू भंडारे असतील, प्रल्हाद शिंदे असतील, मग आता दिनकर शिंदे, आनंद शिंदे, विष्णू शिंदे आणि त्याच्यानंतर हे आम्ही सगळे आतापर्यंत आम्ही सगळे समाज प्रबोधन करीत आलो पण गद्दार झाले, हरामी झाले, बोलावं लागतं काय करणार, पण बेईमान झाले, हरामी झाले, भीमाची खाऊन बाबासाहेब आयुष्यभर समाज कार्य करत होते, या लेकरांना सांभाळत होते, परंतु निसर्गाने काय परवड केली बघा, त्यात नियतीने एक परवड केली, उपचारा विना कचका कसा धंदा शिंद्याचा मजबूत बसतो तसा अशी जादू आहे. अरे उपचारा विना चार मुलं, उपचारा विना चार मुलं, उपचारा विना दिल दुबळाचा असूनी तो राजा, दिल दुबळाचा असूनी तो राजा, दिल दुबळाचा असूनी तो राजा. अरे नव्हत्या तयापास नोटी 2 रुपयासाठी. अरे जे बाबासाहेब आंबेडकरांनी कमवलं ते सगळं समाजाच्या नावावरती करून टाकलं, काही नाही ठेवलं. आणि तरी सुद्धा हरामखोर साठी बैमान होत आहे. माझ्याकडे पिस्तूल असतं तर मीच मारला असत. आणि म्हणून बैमान झाले, हरामी झाले, बैमान झाले, हरामी झाले, भीमाची खाऊन हरामी झाले, बैमान झाले, हरामी झाले, अजून आणखी एक शेर आहे. तो शेर कसा आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये ताकद बघायची का, ताकद आता बघा ही ताकद ऐक कि ब्राह्मणों में हर कोई ब्राह्मण मांसाहारी भी हो सकता है. लक्ष्य द्या, ब्राह्मणों में हर कोई ब्राह्मण मांसाहारी भी हो सकता है, मंदिर में पूजा करने वाला पुजारी चोर भी हो सकता है. सांगता येत नाही बाबा. कारण बालाजी बघितलं का, पेटाऱ्याने सगळं फुल भरलंय, खाली गेला तर म्हणतो दादा मी तुम्हाला सांगतो की काहीच नाही राहणार. हे आपलं अरे बिल्डिंग इथं झोपडपट्टी राहणारच नाही, सगळं उभं राहणार. आणि म्हणून म्हणायचं की ब्राह्मणों में हर कोई ब्राह्मण मांसाहारी भी हो सकता है, मंदिर में पूजा करने वाला पुजारी चोर भी हो सकता है. ध्यान दे दो हमारे बैंजो मास्टर शकील भाई बहुत बड़े आर्टिस्ट हैं, उनके लिए थोड़ा जोरदार तालियां बजाओ. उर्दू प्रोग्राम में बजाते हैं, ये मराठी प्रोग्राम है, इसके लिए थोड़ा सा
19-20 हो सकता है। यहाँ पे हमारे जो ढोलक बजा रहे विराट जी कासारे, याच्यानंतर हमारे जो यहाँ पे तबला बजा रहे सुदर्शन मोरे साहब, और ढोलक बजा रहे यहाँ पे रवि थी, जो हारमोनियम पे है मस्के, मधुकर जी मस्के, जिन्होंने दत्ता शिंदे के साथ पूरी उम्र